ते उत्पादनाची शाश्वत आहे ती कंटिन्यू राहील, म्हणजे नियमित राहील. बरोबर आहे. हे शेणखत आपण कशासाठी टाकतो? पिकासाठी टाकतो की शेतासाठी टाकतो? मातीसाठी टाकतो की पिकासाठी टाकतो? हे जे आपण सेंद्रिय पदार्थ आहे, हा सेंद्रिय पदार्थ आपण मातीसाठी टाकतो. मातीत काय असतात? बरोबर आहे. मग जीवाणूचं खाद्य पुरवण्यासाठी, जिवंत ठेवण्यासाठी किंवा जीवाणू वाढवण्यासाठी काय करतो आपण? सेंद्रिय पदार्थ शेत जमिनीत टाकतो. बरोबर आहे. तर आता ही ढीग पद्धत आहे. आता ह्या ढीग पद्धत मध्ये हा शेण आहे, हा उकिरडा आहे. आता ह्या उकिरड्याला आपण 12 महिने ढीग साठवला, अशा वावरात देऊन टाकला. पण याच्यामध्ये माहित आहे काय, याच्यामध्ये 3 भाग पडतात. आता आपल्या डोळ्यानं सरळ हा फक्त वरचा पृष्ठभाग दिसतं, पण आतमधला काय प्रक्रिया आहे याच्यामध्ये आपल्याला माहित नाही. पण ज्यावेळेस आपण ते उकरून ट्रॉलीत भरतो त्यावेळेस मग आपल्याला दिसतं त्याच्यामध्ये अंदर काय आहे. बरोबर आहे. आता हा वरचा भाग आहे, याच्यामध्ये काय काय आहे? कोरडा आहे. आणि आपली जी शेती पद्धती आहे ही जी आहे, ही सर्व जी सृष्टी आहे ही तत्वावर आधारित आहे. कशावर आधारित आहे? शेती जी आहे ती शेती बी आपली तत्वावर आधारित आहे. कुठलाही एक तत्व जर का कमी पडला तर त्याचे दुष्परिणाम किंवा त्याचं नुकसान होतं. आपलं जे शरीर आहे